मिळणार नाही. एक एक धाव महत्त्वाची असते. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतोय सध्या अनकेश. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेरणारे हे सामने या ठिकाणी पाहायला मिळतात. निश्चितच या परिसरातील नागरिकांचं मनोरंजन. पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू, त्याच जवळपास त्याला आपण प्रतिलिपी म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला झेरॉक्स म्हणतात. तशाच प्रकारचा चेंडू पाहिलं की या फलंदाजाला हा चेंडू खेळता येत नाही, त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या संपूर्ण परिसरातील नागरिकांचं मनोरंजन करताना साई नंद रियालिटी प्रस्तुत भव्य रात्रकालीन टेनिस बॉल टूर्नामेंट. कौल जो आपला सापळा रचवला होता की या फलंदाजाला अशा प्रकारचे चेंडू खेळता येत नाही, त्याची पुनरावृत्ती वारंवार आणि सफलता या ठिकाणी प्राप्त केलेली. अनकेश, प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची. समयसूचकतेचं भान ठेवून शांत डोक्याने गोलंदाजी केली. जे चेंडू खेळता येत नाही त्याची पुनरावृत्ती वारंवार आपल्याला या क्रीडांगणावर, या खेळपट्टीवर पाहायला मिळाली आणि त्याचंच फळ म्हणून त्यांना स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः झेल टिपलेला. सावध केलं होतं इतर क्षेत्ररक्षकांना, आपण येऊ नका, मी माझा झेल घेतोय, आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणण्याचं काम करताय. निश्चितच 35 धावा फळ्यावरती लागलेला आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. कर्णधाराच्या भरोशाला खरे उतरताना या ठिकाणी दिसत आहेत अनकेश, आणि कमीत कमी धावांवर कसं थांबवता येईल या दृष्टीने वाटचाल करताना न्यू स्टार या संघाला कमीत कमी धावसंख्येवर कसं थांबवता येईल. आणि न्यू स्टार या संघाचा मानस असेल, त्यांचे कर्णधार रवी यांचं मानस असेल, किमान आपण 90-100 तरी गाठली पाहिजे, आणि त्याला आवर घालण्याचा प्रयत्न इरफान भाई जे कर्णधार आहेत त्यांचा या ठिकाणी मानस असेल. त्या अनुषंगाने नियंत्रित गोलंदाजी करतोय आतापर्यंत अनकेश. आघाडीचे दोनही फलंदाज तंबूत परतले. आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी तडाखेबंद फलंदाजी करीत आपल्या संघाला सन्मानजनक स्थितीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत असताना या दोन्ही रनमशीनला थांबवण्याचं काम केलंय केवल आणि अनकेश यांनी. आता मात्र कपिल आणि जिग्नेश अशी ही जोडी युद्ध पाहायला मिळेल अनकेश आणि कपिल यांच्या दरम्यान. वार प्रतिवार, चढ उतार या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. निश्चितच जो संघ चांगली कामगिरी करेल, अष्टपैलू खेळाडूचं प्रदर्शन करेल, तो संघ निश्चितच या ठिकाणी या सामन्यावर आपली पकड मजबूत करेल. येणाऱ्या या 1-2 षटकामध्ये चित्र स्पष्ट होईल कुठला संघ हा या सामन्यावर दादागिरी गाजवतोय. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र थोडासा उंच टप्प्यावर दिशा मिळालेली आहे. आता मात्र वेगाचा भरणा करतोय अनकेश. निश्चितच आत्मविश्वास बळावलेला असेल. पहिल्या 2 चेंडूवर चाचपडत खेळत होते फलंदाज, आणि तिसऱ्या चेंडूवर झेल मिळाल्यानंतर आपला आत्मविश्वास बळावून सुरेख गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर टिचून मारा करतोय आणि अक्षरशः बांधून ठेवलेला या षटकामध्ये अजूनपर्यंत. यावेळी मात्र फलंदाजाला सूर गवसला आणि हा गलीमध्ये मारलेला फटकार सूर मारून या चेंडूला अडवलं खरी, परंतु 1 धाव प्राप्त केली दोन्ही फलंदाजांनी. प्रशंसा करावी लागेल अनकेशची. 5 चेंडू आतापर्यंत दिलेले आहे, मात्र 1 धाव खर्ची केली आणि 1 बहुमूल्य फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. जो आघाडीचा तंबू ठोकून खेळपट्टीवर खेळत असलेला फलंदाज. आता मात्र या ठिकाणी जिग्नेश विरुद्ध अनकेश अशी जुगलबंदी युद्ध पाहायला मिळेल. 5व्या षटकाचा अंतिम चेंडू घेऊन येतोय अनकेश. 36 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे, 2 गडी बाद. ओहो, सूर्य कसा फटका मारला पॉईंटच्या दिशेने, पॉईंट आणि कव्हरच्या दिशेने हा चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. 3 क्षेत्ररक्षक या चेंडूचा पाठलाग करतायत. बघावं लागेल कोण जिंकतोय आणि जोवर चेंडू येतोय क्षेत्ररक्षकाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा एकत्रित केल्या. निश्चितच प्रशंसा करावी लागेल फलंदाजाची, प्रशंसा करावी लागेल त्या क्षेत्ररक्षकांची, आणि यष्टीरक्षकांनी आपली भूमिका चोख बजावत 5 षटकांचा खेळ पूर्ण, 38 धावा, 2 गडी बाद असं समीकरण या ठिकाणी आलेलं आहे. प्रथम पारितोषिक 1,21,111 रुपये स्वर्गीय योगेश पटेल व स्वर्गीय
पिंटूलाल व्यास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्मान्य श्री राहुलजी ठाकूर, सन्मान्य श्री अमोलजी सरोदे, सन्मान्य श्री अंकुशभाऊ ठाकूर, सन्मान्य श्री शत्रुघ्नजी राऊत यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक 91,111 रुपये स्वर्गीय एहसानजी अली व स्वर्गीय अशोक कुमार चिचरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्मान्य श्री नमाजी अली व सन्मान्य श्री सनीजी चाचर यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक 71,111 रुपये स्वर्गीय राकेश उर्फ बाबाजी जयस्वाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्मान्य श्री मनीष भाऊ जयस्वाल व सन्माननीय श्री निलेश भाऊ जयस्वाल यांच्या तर्फे हे बक्षीस या ठिकाणी बॉलर्स नेम अमोल वाघाडे, दादा आपलं नाव काय? दिशाहीन गोलंदाजी, दिशेवर पंचांचा इशारा, अवांतर वाईड. धावसंख्या वाढून झालेली आहे 39 धावा. आणि माझे सहकारी मित्र या अपडेटचं काम करतायत आदित्य भाऊ पारवे आणि मंडळाला मोलाचं सहकार्य देत आहेत. आदित्य भाऊ निश्चितच प्रशंसा करावी लागेल. चाणाक्ष बुद्धी, शांत डोक्याचे असलेले इथे बसून आम्हाला सहकार्य करतायत. मंडळाच्या वतीने आपले धन्यवाद. बॅटची कळा घेत चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला खरी, मात्र या चेंडूवर धावा मिळालेला नाही. आता मात्र दिशेवर नियंत्रण मिळवलं आणि आता वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. निश्चितच 40 धावा फळ्यावरती लागलेल्या, 2 गडी बाद, 6वं षटक प्रगतीवर आहे. निश्चितच या येणाऱ्या 3 षटकामध्ये किमान 35-40 धावांचा पाऊस असला तर 80 धावांपर्यंत मजल मारेल. व्यूहरचना काय आहे मला माहिती नाही. कर्णधार रवी यांची किमान 90-100 पण असू शकतात. या जोडीवर बरंचसं काही निर्भर राहील. मधल्या फळीतील दोन्ही फलंदाज यावेळी मात्र फारसा संपर्क होऊ शकला नाही आणि चेंडू जातो आहे शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या वाढून झालेली आहे 41 धावा, 2 गडी बाद. अनेक बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी आलेला आहे. मॅन ऑफ द सिरीज करिता 15,000 रुपये रोख सन्मान्य श्री सौरभजी गुप्ता यांच्याकडून. ऑरेंज कॅप अँड पर्पल कॅप यासाठी 11,111 रुपये. अमोलचा पुढचा चेंडू हलकासा खेळून काढला, सन्मान करण्यास प्रवृत्त केलं आणि अक्षरशः वचक बसवलेला या 2 षटकामध्ये गोलंदाजांनी. प्रशंसा करावी लागेल गोलंदाजांची. मधल्या फळीतील गोलंदाज आणि मधल्या फळीतील फलंदाज यामध्ये दबदबा जर पाहिला तर या ठिकाणी गोलंदाजांचा दबदबा दिसतोय आणि दादागिरी गाजवतोय असं म्हणायला हरकत नाही. अमोल विरुद्ध कपिल अशी ही युद्ध या ठिकाणी पाहायला मिळतंय. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, टिच्चून मारा करतोय. यष्टीभेदी चेंडू, अगदी खोलवर सोडलेला चेंडू, समजू शकले नाही फलंदाज. सागरजी जयस्वाल यांच्याकडून 11,111 रुपये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप करिता. त्याचबरोबर 11,111 रुपये प्रेम भाऊ चेतनजी तिवारी यांच्याकडून. यावेळी मात्र सूर गवसलेला दिसतोय. सुरेख असा फटका लॉंग ऑफला टोलवलेला. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा मानस होता, हाणून पाडला क्षेत्ररक्षकांनी. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या वाढून झालेली आहे 42 धावा. इमर्जिंग प्लेयर करिता या ठिकाणी 11,111 रुपये प्रणयजी पांगुळ यांच्याकडून घोषित आहे. त्याचबरोबर 11,111 रुपये वेगवान अर्धशतकाला प्रेम चेतनजी तिवारी यांच्याकडून. 42 धावा. यावेळी फारसा फळी आणि चेंडूचा संपर्क पाहिजे असं झालेला. सरळ चेंडू एसटीवर आदळला, परंतु आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या आतमध्ये पोहोचलेले असावे, त्यामुळे दाद होती ती नाकारली श्याम सरांनी. श्याम सर नागपूरवरून बिलॉंग करतात. या ठिकाणी एकंदरीत सहा षटकांचा खेळ पूर्ण 43 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 2 गडी बाद आणि या ठिकाणी हल्ला चढवण्याचा प्रयत्न करेल. मृत षटकामध्ये गोलंदाजावर हल्ला चढवला जातो, त्याप्रमाणे हे दोन्ही आघाडी मधल्या फळीतील फलंदाज
हल्ला चढवतील असं चित्र दिसतंय. मात्र गोलंदाज त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही. धाकड फलंदाजांची जोडी मधल्या फळीतील. अंतिम सामन्यामध्ये ज्याला आपण मॅन ऑफ द मॅच म्हणतो, अंतिम सामन्यामध्ये जो सामनावीराचा बहुमान पटकावेल त्याला 7,777 रुपये सन्माननीय पुष्पक भाऊ मानापुरे यांच्यातर्फे घोषित आहे. त्याचबरोबर बेस्ट इकॉनॉमी ऑफ द टुर्नामेंट याला सन्माननीय आतिफजी शेख यांच्याकडून 5,555 रुपये घोषित आहे. गोलंदाजीचा भार पुन्हा अंकेश. ओहो, चेंडू हवेत आणि कुठलीही चुकी केलेली नाही क्षेत्ररक्षकांनी. शॉर्ट कव्हरला हा झेल पकडलेला आहे आणि या ठिकाणी तिसरा झटका या ठिकाणी लागलेला आहे. फास्टेड 50 याकरता 5,555 रुपये. वेगवान अर्धशतकाला अनुजी भुतळा यांच्यातर्फे. त्याचबरोबर प्लेयर टीम ऑफ द टुर्नामेंट याकरता 11,111 रुपये हे सुद्धा बक्षीस या ठिकाणी घोषित आहे. आणि प्रत्येक मॅचला जी ट्रॉफी दिली जाते ती सन्माननीय श्री निलेशजी महते यांच्याकडून. आणि सतत 3 फलंदाजाला जर बाद केलं तर 5,555 रुपये सन्माननीय सुमितजी बनसोड यांच्याकडे तर्फे. सुरेख फटका, चेंडू जातो आहे कव्हरच्या वरून सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अथक प्रयत्न करतायत. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न होतो. जोर चेंडू येतोय गोलंदाजाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाकरता परत 2 धावा एकत्रित केल्या. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करतायत आता आलेला फलंदाज. आल्याच प्रज्वल यांनी आपलं खातं उघडलेलं. प्रज्वल कडू काहीतरी तांत्रिक अडचण आलेली असावी त्यामुळे अंकेश थांबताना. आणि ज्या काही संपूर्ण ट्रॉफीज या ठिकाणी दिलेल्या आहे, जे सन्मान चिन्ह सन्मान पदक दिलेलं आहे ते प्रमोदजी शिंदे, मोहितजी गोतमारे, कपिलजी बर्डे, बालूभाऊ साडे यांच्यातर्फे हे सन्मान चिन्ह. चेंडू हवेमध्ये आणि 3 चेंडू सोबत खेळत होते की चेंडू खेळाडू सोबत खेळत होता हे कळलं नाही. अथक प्रयत्न केला. डीप वरून धावत येऊन या क्षेत्ररक्षकांनी 100% एफर्डीला जवळपास पोहोचले होते. समीर यांनी आटोकाट प्रयत्न केला होता. अगदी डीप वरून धावत येऊन जवळपास सर्कलच्याही बराच पुढे हा चेंडू अलगद टिपण्याचा प्रयत्न केला. जवळपास पोहोचले होते परंतु या ठिकाणी सफलता मात्र मिळू शकली नाही. सुरेख फटका कपिल यांनी मारलेला. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षकांनी अलगद चेंडूला उचलून धरला आणि फेकी केली. ती यष्टिरक्षकाकडे बघावं लागेल. या ठिकाणी थोडंसं मागलं पडू शकतं परंतु आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या आतमध्ये पोहोचले. धावांची गती वाढवण्याच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाज निश्चितच 48 धावा फळ्यावरती लागलेले आहे. आणि हा 7वं षटक प्रगतीवर असताना केवळ अखेरच्या 2 चेंडूचा सामना करावा लागेल या षटकामध्ये. 7व्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. 48 धावा फळ्यावरती अखेरच्या 8 चेंडूमध्ये. पंचांचा इशारा, दिशा भटकलेला चेंडू. शरीरापासून फारच लांब असलेला हा चेंडू 49 धावा फळ्यावरती लागलेला आहे. कपिल 7 चेंडू 5 धावांवर खेळतोय आणि प्रज्वल खेळतोय 2 चेंडू 3 धावांवर. आजच्या या सामन्याचे पंच श्याम सर नागपूरवरून बिलॉंग करतात. यांनी अतिशय योग्य निर्णय दिलेला. आणि या ठिकाणी झेल देऊन बाद पडले आणि आपल्या शरीरापासून लांब ठेवण्यात यावेळी मात्र अंकेश यशस्वी राहिले. आणि अशा क्षणी बघितलं की अखेरचे काही चेंडू शिल्लक आहे आणि आपल्याला फटके मारावेच लागतील. मोठा फटकार मारण्याच्या प्रयत्नात झेल देऊन तंबूत परतताना 49 धावा 4 गडी बाद. आणि या ठिकाणी ज्यांनी आटोकाट प्रयत्न केले 49 धावा फळ्यावरती आहेत. साई नंद रियालिटीज प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग
पर्व 4 आणि हे संपूर्ण आयोजन आणि नियोजन यशस्वी करण्याकरता अथक प्रयत्न करतायत अध्यक्ष सन्मान्य श्री अंशुभाऊ ठाकूर, उपाध्यक्ष सन्मान्य श्री संदीप भाऊ इंगळे, सचिव सन्मान्य श्री छगनभाऊ ठाकूर, सहसचिव सन्मान्य सलमान भाई, सदस्य श्री सन्मान्य श्री नितीन भाऊ पांडे, सन्मान्य श्री राहुल भाऊ पंचमभाई, सन्मान्य श्री अक्षय भाऊ हिरुळकर, सन्मान्य श्री पराग भाऊ कोल्हे, सन्मान्य श्री आदित्य भाऊ पारवेकर, त्यांच्या मदतीला सन्मान्य श्री रोशन भाऊ गजबिये, सन्मान्य श्री पियुष भाऊ जयस्वाल, सन्मान्य श्री चेतन भाऊ भजन, सन्मान्य श्री अविनाश भाऊ वाघमारे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं. ओहो, यष्टी भेदी चेंडू म्हणतात याला. अचूक टप्प्यावर सोडलेला, समजू शकले नाही फलंदाज. सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 गडी बाद, 49 धावा फलकावरती लागलेल्या आहे आणि फलक अखेरच्या षटकामध्ये सतत हलतं ठेवायला पाहिजे. त्या अनुषंगाने नियंत्रित फलंदाजी व्हायला पाहिजे होती. मात्र या ठिकाणी लो स्कोरिंगच्या दिशेने वाटचाल करताना न्यू स्टार हा संघ आणि अखेरच्या षटकामध्ये किती धावांचा पाऊस पाडू शकतात त्यावर बरंचसं काही निर्भर राहील. आणि ही जोडी अक्षय आणि प्रज्वल या ठिकाणी प्रशंसा करावी लागेल अंकेशांची. केवळ 9 धावा दिल्या, केवळ 9 आणि 3 महत्त्वपूर्ण फलंदाजांना तंबूमध्ये परत पाठवलं. याचं श्रेय हा लो स्कोरिंग होण्याचा निश्चितच अंकेशला याचं श्रेय जाईल. आघाडीच्या फलंदाजांनी मात्र तडाखेबंद फलंदाजी करण्याला सुरुवात केली होती. आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी 18 आणि 13, निखिल मोरे 16 चेंडू 18 धावा 2 चौकाराच्या मदतीने आणि अर्पित यांनी 11 चेंडू 13 धावा 3 चौकाराच्या मदतीने. त्यानंतर मात्र फारसं काही ओहो, त्रिफळाची अगदी बुळात यष्टीभेदी चेंडू त्रिफळा उडालेला आहे प्रज्वल कडू यांचा. विदर्भाची राजधानी नागपूर या जिल्ह्यातील काटोल या शहरामध्ये अतिशय दमदार असं आयोजन आणि नियोजन साई नंद रियालिटीज प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग. काटोल बॅट्समन नेम प्रतीक आलेला आहे. नवीन फलंदाज अमोलचा सामना करणार. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. वाईड करता रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. मी अंशुभाऊ यांना विनंती करतो त्यांनी यावं. वाईडचा रिव्ह्यू आहे. या चिकू भाऊ तुम्ही पण या. सांगितलं. सुरेख फटका कव्हरच्या दिशेने मारलेला आणि बचाव करताना 2 क्षेत्ररक्षक. जोवर चेंडू येतो यष्टीरक्षकाकडे या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव गोळा केली आणि एक धावेबरोबर अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 50 धावा फलकावरती लागलेल्या आहे न्यू स्टार 11 या संघाच्या. अखेरच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 चेंडूमध्ये किती धावा करू शकतात. काल एक लो स्कोरिंग मॅच झालेला होता 60 धावांचा. दिशाहीन गोलंदाजी म्हणता येईल. ओहो,
सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं होतं एसटी रक्षकांनी आणि फेकी केली होती एसटीवर, परंतु चेंडू एसटीच्या बाजूने गेला आणि 2 धावा एकत्रित वाईड +1 अशा 2 धावा 52 धावा फळ्यावरती लागल्या. अक्षय यांनी टोला हाणण्याचा प्रयत्न केला खरी, परंतु चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू मृत षटकामध्ये या दोनही गोलंदाजांनी अमोल आणि अनिकेत अगदी पुढे जाऊन हा फटकार हाणण्याचा प्रयत्न. एकाच धावेवर समाधान मानेल दोन्ही फलंदाज. 53 धावा फळ्यावरती लागलेले आहे. अखेरचा चेंडू अक्षय विरुद्ध अमोल. चेंडू हवेमध्ये आणि डावखोरे फलंदाज होते त्यांच्या लॉंग ऑनला हा झेल टिपला गेलेला. 5वा झटका. 53 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 53 धावा 54 धावांचा पाठलाग करावा लागेल. विदर्भाची राजधानी नागपूर या जिल्ह्यातील काटोल या शहरामध्ये साईनंद रियालिटीज प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग काटोल 2024 पर्व 4 टेनिस cricket.in यूट्यूबला लाईव्ह. विशाल नाणेकर अँड टीम हे संपूर्ण काम सांभाळतायत. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अंशुभाऊ ठाकूर, मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री संदीप भाऊ इंगळे, मंडळाचे सहसचिव सन्माननीय श्री छगनभाऊ ठाकूर, सहसचिव सन्माननीय श्री सलमानभाई अली, सदस्य सन्माननीय श्री नितीनभाऊ पांडे. यानंतरचा होणारा सामना YSW विरुद्ध मॅजिक मोबाईल. या दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी आपली 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे सादर करावी. दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. YSW माफ करा YSW या संघाचे कर्णधार वैभव नेहारे आणि त्याचबरोबर मॅजिक मोबाईल या संघाचे कर्णधार मोहित भाऊ पांडे यांनी आपली 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचवायची आहे. नितीन भाऊ पांडे, मंडळाचे सदस्य राहुल भाऊ पंचमबाई, अक्षय भाऊ विरुडकर, पराग भाऊ कोल्हे, आदित्य भाऊ पारवेकर, रोशन भाऊ गजबिये, पियुष भाऊ जयस्वाल, चेतन भाऊ भजन, अविनाश भाऊ वाघमारे या संपूर्ण चमूने अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत काटोल प्रीमियर लीग काटोल रात्रकालीन भव्य टेनिस बॉलचे सामने या ठिकाणी आयोजित केलेले आहे. यावर खरे उतरताना आतापर्यंत सतत सातत्यपूर्ण 3 वर्षाच्या यशानंतर हे 4थं वर्ष आणि 4थ्या वर्षी सुद्धा यशस्वीतेच्या दिशेने वाटचाल करताना पुन्हा एकदा साईनंद रियालिटी प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग काटोल उद्घाटन 6 तारखेला झालेलं होतं. आजचा 4था दिवस. तालुका क्रीडा संकुल काटोल, जिल्हा अमरावती नागपूर या ठिकाणी हे आयोजन आणि उत्कृष्ट असं नियोजन. प्रथम पारितोषिक 1,21,111 रुपये स्वर्गीय योगेश पटेल व स्वर्गीय पिंटूलाल व्यास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्मान्य श्री राहुलजी ठाकूर, सन्मान्य श्री अमोलभाऊ सरोदे, सन्मान्य श्री अंशुभाऊ ठाकूर, सन्मान्य श्री शत्रुघ्नजी राऊत यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक 91,111 रुपये स्वर्गीय एहसानजी अली व सन्मान्य स्वर्गीय अशोकभाऊ चाचर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्मान्य श्री नमाजी अली, सन्मान्य श्री
सनीजी चाचर यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक तृतीय पारितोषिक 71,111 रुपये स्वर्गीय राकेश उर्फ बाबाजी जयस्वाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्माननीय श्री मनीष भाऊ जयस्वाल सन्माननीय श्री निलेश भाऊ जयस्वाल यांच्यातर्फे इरफान भाई यांना विनंती आहे त्यांनी बॉल चेक करून घ्यावा. इरफान भाई यांनी बॉल चेक करून घ्यावा. टायगर 11चे कर्णधार मॅन ऑफ द सिरीज ज्याला आपण मालिका वीर म्हणतो 15,000 रुपये रोख पारितोषिक सन्मान्य श्री सौरभजी गुप्ता यांच्यातर्फे ऑरेंज कॅप अँड पर्पल कॅप याकरता 11,111 रुपये सन्मान्य श्री सागरजी जयस्वाल यांच्यातर्फे. त्याचबरोबर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट याकरता 11,111 रुपये सन्मान्य श्री प्रेम चेतनजी तिवारी यांच्यातर्फे. इमर्जिंग प्लेयर 11,111 रुपये सन्मान्य श्री प्रणयजी पांगुळ यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच फायनल करिता अंतिम सामन्याकरिता 7,777 रुपये सन्मान्य श्री पुष्पकजी मानापुरे यांच्याकडून. बेस्ट इकॉनॉमी ऑफ द टुर्नामेंट 5,555 रुपये सन्मान्य श्री आतिफजी शेख यांच्याकडून. त्याचबरोबर बेस्ट 50 जी काल चौरेनी मारलेली होती तो आघाडीवर आहे. वेगवान अर्धशतक 5,555 रुपये सन्मान्य श्री अनुजजी भुतळा यांच्यातर्फे. प्लेयर ऑफ द मॅच प्रत्येक सामन्यानंतर प्लेयर ऑफ द मॅच ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते निलेश भाऊ मेहता यांच्याकडून. हॅड्रिक विकेट करता सतत 3 फलंदाजाला बाद केलं तर 5,555 रुपये सन्मान्य सुमितजी बनसोड यांच्याकडून. आणि ज्या संपूर्ण ट्रॉफीज सन्मान चिन्ह अंतिम सामन्यामध्ये दिल्या जाईल पहिला नंबर दुसरा नंबर आणि तिसरा नंबर त्यासाठी सन्मान्य श्री प्रमोदजी शिंदे सन्मान्य श्री मोहितजी गोतमारे सन्मान्य श्री कपिलजी बर्डे सन्मान्य श्री बालूजी साठे यांच्यातर्फे हे सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे. दोनही संघाच्या संपूर्ण खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. सामना संपल्यानंतर लगेचच दोनही संघ मंचापुढे लाईनअप होतील. दोनही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आता जो सामना सुरू आहे टायगर आणि न्यू स्टार यांदरम्यान सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे संपूर्ण चमू मंचापुढे हजर होतील आणि या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत सामनावीराचा बहुमान पाहुण्यांच्या हस्ते दिला जाईल. आजच्या या सामन्याचे पंच सन्मान्य तरंजी कळू आणि सन्मान्य श्री श्यामभाऊ पवनीकर यांना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. दोन्ही फलंदाज आलेले आहे. दोनही आघाडीचे फलंदाज क्रीडांगणावर आलेले आहे. चिकू भाऊ टॉस पण करून घ्या ना नंतरचं. आले 11 खेळाडूंची यादी आली का? यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाचे खेळाडू 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचून द्या. यानंतरचा होणारा सामना YSW या संघाचे कर्णधार वैभव नेहारे यांनी लवकरात लवकर समालोचन कक्षाच्या पुढे यायचं आहे. त्याचबरोबर मॅजिक मोबाईल या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपली 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचवायची आहे. लगेच टॉस घ्यायचा आहे. या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार 11 खेळाडूंची यादी आमच्यासमोर सादर करेल. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमींचे प्रेक्षकांचे मी मराठी समालोचक प्रवीण बांते आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
नो कव्हरच्या दिशेने मारलेला रंगतदार असा फटकार आणि पहिल्या चेंडूवर पंचांनी काहीतरी निर्णय दिलेला आहे. नो बॉल दिलेला आहे आणि चौकार पण दिलेला आहे. कव्हरच्या वरून मारलेला फटकार. रिंगणाचं बंधन 2 षटकाचं आहे. त्या अनुषंगाने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय उमेश चव्हाण आणि पहिल्याच चेंडूवर चौकार. नो बॉल सुद्धा या ठिकाणी म्हणजे 5 धावा एकत्रित केल्या. नो बॉल आहे आणि त्यावर फ्री हिट राहील. चेंडू हवाई यात्रेवर मात्र कुठे क्षेत्ररक्षक नसलेल्या ठिकाणी हा मारलेला फटकार. वाईड लॉंग ऑनला मारलेला फटकार होता. लॉंग ऑनला असलेला हा फटकार आणि याचबरोबर 2 धावा एकत्रित केल्या म्हणजे पहिल्या चेंडूवर एकंदरीत 7 धावा एकत्रित केल्या दोन्ही फलंदाजांनी. हलकासा याला पुश केला, सन्मान केला. शॉर्ट सिली मिड ऑफ शॉर्ट कव्हरवर हा फटका हाणला खरी, परंतु 1 धाव प्राप्त केली दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या वाढून झालेली 8 धावा. बिनगडी बाद. याला पुन्हा एकदा पंचांचा काहीतरी इशारा येतोय. पुन्हा नो बॉल दिलेला आहे आणि 1 धाव पण एकत्रित केली. अशा 10 धावा एकत्रित झाल्या. स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल रवी असरेट यांना. स्वतः कर्णधार आहेत रवी असरेट. यावेळी मात्र पंचांचा इशारा. उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईड. आमच्याकडे निर्णय येतो आहे. शरीरापासून लांब असलेला हा चेंडू 11 धावा फळ्यावरती लागलेला आहे. हवाई यात्रेवर चेंडू जातो आहे. सीमारेषेच्या दिशेने पाठलाग करतायत 2 क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून मारलेला चौकार आणि या सामन्याची संपूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय जणू अशा प्रकारे हा चौकार. सुरेख चेंडू. यावेळी या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. आता मात्र ओहो सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. आघाडीचे काही फटके बसल्यानंतर त्यानंतर मात्र लयमध्ये परत येताना मोठं षटक होतं हे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 15 धावा आल्या. त्यानंतर मात्र कमबॅक करताना आपल्या लयमध्ये परत येतोय रवी. चेंडू येतोय आमच्या दिशेने. निश्चितच स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून मारलेला हा चौकार. 19 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. प्रेक्षकांनी विशेष लक्ष द्यायचं आहे. आमच्याकडे काही सूचना आल्या आहेत. त्या अनुषंगाने आपापल्या मोटरसायकलची जबाबदारी आपण स्वतः घ्यायची आहे. त्या अनुषंगाने हँडल लॉक म्हणा किंवा जिथे सेफ राहील, आपली गाडी चांगल्या ठिकाणी राहील, सुरक्षित ठिकाणी राहील याची काळजी घ्यायची आहे. 19 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. एका षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. आम्हाला काही सूचना आलेल्या आहेत. काल 52-32 क्रमांकाची शाईन ही गाडी या क्रीडांगणाच्या बाजूने असलेल्या ठिकाणून चोरीला गेलेली होती.
वैभवजी नेहारे या ठिकाणी येतील आणि चिकूभाऊशी संपर्क साधतील. आपली मोटरसायकल गेल्यास आपण स्वतः जबाबदार राहाल या गोष्टीचं भान ठेवत आपली गाडी सुरक्षित ठिकाणी, ज्या ठिकाणी कॅमेरे वगैरे लागले असतील अशा ठिकाणी ठेवा किंवा सुरक्षित स्थळी ठेवा. गोपालचा चेंडू गलीच्या दिशेने फटकार, धाव घेण्याचा मानस, हाणून पाडलेला क्षेत्ररक्षकांनी. या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. निश्चितच यानंतरचा होणारा सामना YSW संघाचे कर्णधार वैभव नेहरे यांनी चिकूबाईशी संपर्क साधावा. त्याचबरोबर मॅजिक मोबाईल यावेळी मात्र सुरेख फटका, चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या मधून मारलेला हा फटकार चौकाराच्या दिशेने वाटचाल करताना 23 धावा फळ्यावरती लागलेला आहे आणि हा फटकार हाणलेला होता प्रमोद राजूरकर यांच्या फळीमधून निघालेला. 3 चेंडू 5 धावांवर खेळतोय एक चौकाराच्या मदतीने आणि उमेश चव्हाण यांनी संपूर्ण या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि 7 चेंडूमध्ये तडाखे बंद 15 धावा 3 चौकाराच्या मदतीने. गोपाल राऊतचा अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची. एक चौकार गेल्यानंतर अशा प्रकारची गोलंदाजी करणं प्रशंसनीय असते आणि फलंदाजांना माहिती आहे लो स्कोरिंग मॅच आहे. या 2 षटकामध्ये रिंगणाचं बंधन आहे. या रिंगणाच्या बंधनामध्ये ताबडतोब फलंदाजी करत पुन्हा योग्य असा ताळमेळ झालेला नव्हतं. काही पण होऊ शकते या ठिकाणी. चेंडू जर एसटीवर लागला असता कदाचित तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यावेळी मोठा फटकार घेण्याचा प्रयत्न, चेंडू अंगावरती आदळला आणि प्रेक्षकांच्या जे यूट्यूबवर लाईव्ह पाहत आहेत त्यांच्या माहितीकरता दोनही चेंडू निर्धाव, दोनही चेंडूवर धाव मिळालेला नाही. अक्षरशः बांधून ठेवलेलं या षटकामध्ये. यावेळी मात्र बघितलं की मोठे फटकार येत नाही. अशा क्षणी शॉर्ट सिली मिड ऑफर हा फटका हलकासा मारलेला, 1 धाव घेतली. धावसंख्या वाढून झालेली आहे 24 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण, 24 धावा बिनगडी बाद. धाकड अशी सुरुवात म्हणावयास हरकत नाही. 36 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता विजयी होण्याकरता टायगर 11 या संघाला. पुन्हा प्रेक्षकांच्या माहितीकरता सूचना आलेल्या आहे. आपापल्या मोटरसायकल बाईकची जबाबदारी आपण स्वतः घ्यायची आहे. कोणीही जबाबदार मंडळ याला जबाबदार राहणार नाही. त्यामुळे सुरक्षित स्थळी आपल्या मोटरसायकली ठेवाव्या. अधूनमधून आपल्या गाडीकडे जाऊन पाहावं. कोणी अनोळखी व्यक्ती दिसल्यास तशा सूचना इतरांना कराव्या. निश्चितच पंचांचा एक हात आकाशाकडे. या ठिकाणी एकंदरीत सामन्याचं चित्र थोडंसं मजबूत स्थितीकडे जाताना टायगर 11च्या बाजूने 24 धावा फळ्यावरती लागलेले आहे आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. सुरेख गोलंदाजी अक्षय बेलखडे यांची. नियंत्रित टप्प्यावर चेंडू सोडला.
या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. प्रमोद आदित्य फुके, ओहो, आणि या ठिकाणी दुसरा झटका टायगर 11 या संघाला. मी या आधीच बोललो होतो की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अंतिम षटकापर्यंत काहीही सांगता येत नाही. त्याची प्रचिती आणि त्याचं श्रेय जातं. सध्या तरी नवीन फलंदाज आलेले आहे इरफान अली. जो मचाते है गेंदबाजों के दिल में खलबली. इरफान अली फलंदाजीसाठी आलेले आहे. आणि अक्षय बेलखडे यांची प्रशंसा करावी लागेल. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू सोडलेले आहे आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. एक प्रतिभावान खेळाडू म्हणता येईल. अजूनपर्यंत एकही धाव दिलेली नाही अक्षय बेलखडे यांनी आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याआधीचं षटक गोपाल राऊत यांनी एका षटकामध्ये केवळ 5 धावा दिल्या. त्यांची सुद्धा या ठिकाणी प्रशंसा व्हायला पाहिजे. आणि किल्ला लढवतोय उमेश चव्हाण, याची सुद्धा प्रशंसा व्हायला पाहिजे. 7 चेंडू 15 धावा. सुरेख गोलंदाजी करतोय आतापर्यंत या षटकामध्ये. अचूक टप्प्यावर टिच्चून मारा करतोय आणि आपल्या भात्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करतोय. कधी आखूळ टप्प्याचा चेंडू, कधी उंच टप्प्याचा चेंडू, कधी यष्टीभेदी चेंडू. प्रशंसा करावी लागेल यावेळी मात्र खांद्याचा वापर करत बराच आखूळ टप्प्याचा चेंडू उसळी जास्त असलेला खांद्याच्या सरळ रेषेने गेला आणि हा चेंडू आराम करायला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव मात्र मिळालेली नाही. निर्धाव षटक होतं की काय बघावं लागेल. 5 चेंडू झाले, अजूनपर्यंत एकही धाव दिलेली नाही आणि 2 बहुमूल्य फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. आणि इरफान चाचपडत खेळताय सध्या. सन्मान केला चेंडूचा. निर्धाव षटक. खूपच सुंदर गोलंदाजी अक्षय बेलखडे यांची. एका षटकामध्ये एकही धाव दिलेले नाही आणि 2 महत्त्वपूर्ण तडाखेबंद फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात मेडन षटक. माझ्या पाहणीमध्ये आतापर्यंत मी जेव्हापासून समालोचन करतोय हे पहिलं षटक झालं की ज्याच्यामध्ये निर्धाव षटक झालं आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. लो स्कोरिंग मॅच. मी या आधी बोललो होतो की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अखेरच्या षटकापर्यंत काहीही सांगता येत नाही. समीकरण 30 चेंडू 30 धावांवर आलेला आहे. अतिशय चुरशीचा हा सामना होईल. प्रेक्षकांच्या डोळ्याचं फारणं फेडणारा हा सामना होईल. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आणि हृदयाची स्पंदनं वाढवणारा हा सामना होईल. धावांचा डोंगर फारसा नाही. ओहो, पुन्हा एकदा मोठा झटका. उमेश चव्हाण आघाडीचा धाकड फलंदाज आणि याला त्रिफळाचीत केलेलं. मला वाटतं बॅटची कळा लागून हा चेंडू यष्टीवर आदळला की काय. मॅजिक मोबाईल यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. त्या अनुषंगाने YSW या संघाला क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. त्यांनी तयारीत राहायचं आहे. मॅजिक मोबाईल ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. निश्चितच सुरेख गोलंदाजी निखिल मोरे. पहिल्याच चेंडूवर सफलता. लो स्कोरिंग मॅच. हृदयाची स्पंदनं वाढवणारा मॅच. आता मात्र हा जो प्रवास आहे टायगर 11 या संघाचा थोडासा खडतर होताना दिसतोय.
सुरुवातीला असं वाटत होतं जे आक्रमण हल्ला चढवलेला होता सहजरित्या 4-5 षटकामध्ये हा सामना आपल्या खिशामध्ये टाकतील, आपल्या पॉकेटमध्ये जमा करतील, परंतु हे आव्हान अवघड होत चाललेलं बघावं लागेल. हे आव्हान पेलवते की नाही ही टायगर 11 या संघाकडून बघावं लागेल. निश्चितच प्रशंसनीय गोलंदाजी करतोय या ठिकाणी दोन्ही गोलंदाज निखिल मोरे आणि अक्षय बेलखडे. नवीन आलेले फलंदाज समीर मंडरे, मगाशी सुरेख असा झेल टिपलेला होता त्यांनी लॉंग ऑनला. ओ चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. बराच काळ हा चेंडू लॉंग ऑफला हवेमध्ये होता. आटोकाट प्रयत्न केला तीनही क्षेत्ररक्षकांनी, परंतु पोहोचू शकले नाही. आणि या संधीचं सोनं करत दोन्ही फलंदाजांनी योग्य असा ताळमेळ ठेवत 2 धावा एकत्रित केल्या आणि आल्या आल्या समीर मंडारेंनी आपल्या इरादे जाहीर करून दिले. 2 धावा एकत्रित केल्या, स्वतःचं खातं उघडलं. 26 धावा फळ्यावरती लागलेल्या, 3 गडी बाद, 4थं षटक प्रगतीवर. 28 चेंडू 28 धावा असं समीकरण आलेलं. 28 चेंडू 28 धावा. ओहो, यावेळी मात्र खांद्याचा वापर करत आपल्या लयमध्ये परत आले. आपल्या सापड्यामध्ये अडकवण्यामध्ये प्रयत्न केला होता या आधीच्या चेंडूवर निखिल मोरे यांनी आणि अलगद मारण्यास प्रवृत्त केलं. चुकीचा फटकार मारण्याकरता प्रवृत्त केलं होतं समीर यांना आणि जवळपास फटका सुद्धा मारला होता. ओ अगदी बुडात यष्टी चेंडू, यष्टी भेदी चेंडू यष्टीच्या अगदी बाजूने यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. धाव मात्र मिळालेली नाही. अक्षरशः बांधून ठेवलेलं आहे फलंदाजांना गोलंदाजांनी. निश्चितच पंचांचा इशारा, दोन्ही पंचांचा इशारा आलेला आहे. नो बॉल. आजच्या या सामन्याचे प्रमुख पंच तरण सर आणि त्यांच्या मदतीला श्याम सर. नो बॉल दिलेला आहे आणि फ्री हिट आहे. 27 धावा फळ्यावरती लागलेला आहे. 26 चेंडू 27 धावा असं समीकरण. यावेळी मात्र बघावं लागेल या ठिकाणी. ओ हो, सुरेख असं क्षेत्ररक्षण झालेलं होतं, परंतु गोलंदाज मात्र फारशी साथ देऊ शकले नाही, नाहीतर चित्र अजून वेगळं दिसलं असतं या ठिकाणी आपल्याला. धावांचा डोंगर फारसा नाही, पर छोटंसं आव्हान अवघड करत घेऊन चाललेले टायगर 11. एका फलंदाजाला एक टोक धरून खेळावं लागेल, आपली भूमिका पार पाडावी लागेल आपल्या संघाला. यावेळी मात्र सुंदरसा आवाज आला. रेंगाळत जाणारा हा चेंडू, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, बघायचा चेंडू यष्टीरक्षकाकडे, परंतु आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या आतमध्ये पोहोचले फलंदाज. रेंगाळत जाणारा फटकार होता, कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार. सुरेख असं क्षेत्ररक्षण, थोडंसं क्षेत्ररक्षण जाणीवपूर्वक झालं की माहिती नाही. एकंदरीत या ठिकाणी 4 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 29 धावा, 3 गडी बाद आणि आता मात्र 24 चेंडू 25 धावा असं समीकरण आलेलं. बघावं लागेल या षटकामध्ये, येणाऱ्या षटकामध्ये चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होईल या सामन्याचं. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहिती करता, आपापल्या मोटरसायकलीची जबाबदारी आपण स्वतः घ्यायची आहे. मंडळ याला जबाबदार राहणार नाही. अधूनमधून का होईना आपल्या मोटरसायकलकडे जाऊन पहा किंवा कुणाला पाठवा. सुरक्षित स्थळी आपल्या मोटरसायकली ठेवा. अज्ञात व्यक्ती दिसल्यास ताबडतोब आपल्या मित्रांना किंवा इतर सहकाऱ्यांना कळवा. किंवा चोरीच्या प्रवृत्तीचे कोणी व्यक्ती आढळल्यास इतरांना सुद्धा कळवा. अशा सूचना आम्हाला खात्यामार्फत पोहोचवण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने मी आपणास या ठिकाणी सांगतोय. 29 धावा, 3 गडी बाद आणि अक्षय ओहो, पुन्हा हा एक आहे या ठिकाणी बघावं लागेल. तो नाही आणि योग्य असा ताळमेळ नव्हता दोन्ही फलंदाजांमध्ये. चोरटी धाव म्हणता येईल.
त्या लाईनमध्ये पाहिलं तर जवळपास 5 क्षेत्ररक्षक दिसतील आपल्याला. गोलंदाज, त्यांचे 2 सहकारी, यष्टीरक्षक आणि त्यांच्या बाजूला त्यांचं सहकारी. एवढ्या फलंदाजांच्या, एवढ्या क्षेत्ररक्षकाच्या मधून एक धाव घेतली. चोरटी धाव म्हणता येईल. आणि एका धावेसाठी चाचपडताय दोन्ही फलंदाज. अक्षरशः टिचून मारा करतोय गोलंदाज असं म्हणावयास हरकत नाही. अप्रतिम उच्च दर्जाची चांगल्या प्रतीची गोलंदाजी मधल्या फळीतील गोलंदाज. आता मात्र व्हेरिएशन केलेलं. या आधीचा चेंडू अतिशय खोलवर सोडलेला. यावेळी मात्र बराच आखूळ टप्प्याचा चेंडू आणि खांद्याच्या रेषेने काढण्यात यशस्वी झाले. आणि असा चेंडू खेळणं अवघड असतं. समीकरण थोडंसं मजबूत स्थितीमध्ये चाललेलं. 22 चेंडू 24 धावा असं समीकरण. यावेळी मात्र चेंडू हवेत. एक धाव घेतलेली. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न होतोय. बघायचं जोवर चेंडू येतोय यष्टीरक्षकाकडे. त्या दरम्यान बघावं लागेल या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा खेळ पाहायला मिळालेला. अथक प्रयत्न केला पूर्ण क्षेत्ररक्षकांनी. आणि या मधल्या काळामध्ये दोन्ही फलंदाजांनी 3 धावा एकत्रित केल्या. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा. आणि अशाच धावाचं परिवर्तन करावं लागेल. जिथे 1 धाव आहे तिथे 2 धाव, जिथे 2 धाव आहे तिथे 3 धाव. जर आपल्या संघाला मजबूत करायचं असेल तर. आणि एक चांगल्या प्रतीचा खेळ या 2 फलंदाजांकडून सध्या तरी पाहायला मिळाला. समीकरण पुन्हा 21 चेंडू 21 धावा. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. हलकासा क्लिक केला, ग्लान्स म्हणतात याला. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. आणि पंचांचा इशारा. आजच्या या सामन्याचे पंच तरण सर यांनी चौकार घोषित केलेला आहे. श्याम सर आणि तरण सर यांनी. हलकासा याला दिशा दिली. फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटकार. समीकरण 20 चेंडू 17 धावा. या सामन्यामध्ये चढ उतार पाहायला मिळतात. हृदयाची स्पंदनं वाढवणारा हा सामना. हिंदीमध्ये म्हणतात कमजोर दिल वाले या मॅच न देखे. तशाच प्रकारचा हा सामना होताना अतिशय चाणाक्ष गोलंदाजी फलंदाजी आपापल्या शक्तीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. हलकासा याला अगदी बुडा सोडलेला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न. 1 धाव घेण्यापासून मात्र शॉर्ट सिली मिडॉनवर हा मारलेला फटकार होता. धावसंख्या वाढून झालेली आहे 38 धावा. आता मात्र समीकरण 19 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीकरता क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. बघितलं आणि दिशा दिली. गली पॉइंटच्या दिशेने मारलेला फटकार होता. धाव घेण्याचा मानस होता, नकार दिला कर्णधार इरफान यांनी. आणि आता मात्र समीकरण असं आलेलं आहे 18 चेंडू 16 धावा. 18 चेंडू 16 धावा. विदर्भाची राजधानी नागपूर या जिल्ह्यातील काटोल या नगरीमध्ये दमदार असं आयोजन साई नंद रियालिटीज प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग 6 डिसेंबर पासून सुरुवात झालेली. पर्व 4. यामध्ये 6 संघ दाखल झालेले होते. VMV पार्टनर, आरोग्य मंदिर, टायगर 11, VR 11, मोंडूस ग्रुप, मॅजिक मोबाईल, YSW, न्यू स्टार 11. आणि अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन. अध्यक्ष सन्मान्य श्री अंशुभाऊ ठाकूर, संदीप भाऊ इंगळे, उपाध्यक्ष सचिव छगनभाऊ ठाकूर, सहसचिव सलमानभाई अली, सदस्य नितीनभाऊ पांडे, राहुलभाऊ पंचमभाई, अक्षयभाऊ हिरुडकर, परागभाऊ कोल्हे, आदित्यभाऊ पारवेकर, रोशनभाऊ गजबिये, पियुषभाऊ जयस्वाल, चेतनभाऊ भजन, अविनाशभाऊ वाघमारे आणि त्यांची संपूर्ण चमू या ठिकाणी अथक प्रयत्न करतायत. tenniscricket.in विशाल नाणेकर अँड टीम महत्त्वाची भूमिका. यूट्यूबवर लाईव्ह प्रशंसा करावी लागेल.
या संपूर्ण टीमची या ठिकाणी चेंडू हवाय, चेंडू जातोय पॉइंट कव्हरच्या दिशेने. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा आटोकाट प्रयत्न हाणून पाडला क्षेत्ररक्षकांनी. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आता समीकरण 17 चेंडू 15 धावा, 17 चेंडू 15 धावा. हृदयाची स्पंदनं वाढवणारा हा सामना, युद्ध द्वंद्व पाहायला मिळतोय. वार प्रतिवार या ठिकाणी होतंय गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये. निखिलचा अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू विसावला, आराम केला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाकड गोलंदाज निखिल मोरे आणि त्याहीपेक्षा समीर मंडारे आक्रमक फलंदाज. 9 चेंडू 6 धावांवर खेळतोय, योग्य साथ देतोय इरफान अली. 8 चेंडू 8 धावा. यावेळी मात्र संपर्क झालेला, कव्हरच्या दिशेने डीपला गेलेला फटकार, जोवर चेंडू यष्टीरक्षकाकडे येतोय या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी परत एक धाव गोळा केलेली आणि आपल्या संघाला सावरण्याचं काम, महत्वाची भूमिका हे दोन फलंदाज करताय. 15 चेंडू 14 धावा. अगदी बुळा सोडलेला चेंडू त्याला खोदून काढला. चेंडू जातो आहे गलीच्या दिशेने. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढून झालेली आहे. 14 चेंडू 13 धावा, 41 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 3 गडी बाद. सामन्याचं 6वं षटक प्रगतीवर असताना निखिल मोरे ही जबाबदारी पार पाडतोय. यावेळी मात्र अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, अचूक टप्प्यावर टिच्चून मारा केलेला निखिल मोरे आणि अक्षय बेलकडे यांनी दोघांनी मिळून आतापर्यंत केवळ 17 धावा दिलेल्या आहे आणि 3 फलंदाजांना बाद केलेला आहे आपल्या 4 षटकामध्ये. 4थ्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येईल निखिल मोरे. म्हणजे जर विचार केला तर 23 चेंडूमध्ये केवळ 17 धावा दिल्या आणि 3 महत्त्वपूर्ण फलंदाजांना माघारी पाठवलं. याचं श्रेय या दोन्ही मधल्या फळीतील गोलंदाजांना जातं. हा वेगळ्या प्रकारे मारलेला फटकार झेल होऊ शकला असता. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि पास केलेला, जोवर चेंडू यष्टीरक्षकाकडे येतो या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा एकत्रित केल्या. पंचांचा इशारा तरण सरांचा. तरणजी कडू नागपूरवरून बिलॉंग करतात. षटक संपल्याचा इशारा. 43 धावा, 3 गडी बाद, 6 षटकांचा खेळ पूर्ण. 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता टायगर 11 या संघाला विजयी होण्याकरता आणि 9 चेंडूवर थांबवायचा प्रयत्न करेल. या ठिकाणी त्यांचा परस्पर विरोधी संघ न्यू स्टार. दोन्ही संघामध्ये युद्ध द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुरस या सामन्यामध्ये निर्माण केलेली याचं श्रेय जाईल गोलंदाजांना निखिल आणि अक्षय यांना. दोघांनी मिळून 19 धावा दिल्या आणि 3 महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद केलं. लो स्कोरिंग मॅचमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं खरंच प्रशंसनीय असते आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे जे 2 मधल्या फळीतील फलंदाज आहेत समीर आणि इरफान यांनी आपल्या संघाला जी पतझड लागली होती त्याला आवरण्याचं काम केलं आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणलेलं. कपिल नवीन गोलंदाज. कपिल रेवतकर पहिलं षटक वगळता इतर सर्व षटकांमध्ये या ठिकाणी गोलंदाजांचं वर्चस्व दिसलं असं म्हणावयास हरकत नाही या पारीमध्ये. सुरेख फटका, चेंडू निश्चितच सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. वाईड मिड ऑनला मारलेला हा षटकार आणि या सामन्याची संपूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घेण्याचं काम इरफान अली करतोय. कर्णधार आहे, कर्णधाराला साजेशी अशी खेळी करतोय. 10 चेंडू 15 धावांवर 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने. समीकरण आता पुन्हा एकदा मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. 10 चेंडू 5 धावा असं समीकरण आलेलं. दोन्ही संघाच्या संपूर्ण खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. सामना संपल्यानंतर मंचाच्या पुढे लाईनअप व्हायचं आहे. या गोष्टीचं भान ठेवायचं आहे. चांगल्या खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघाकडून होताना या सामन्यादरम्यान
पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर टिच्चून गोलंदाजी करतोय. चढ उतार पाहायला मिळत आहेत. हृदयाची स्पंदन वाढवणारा हा सामना. 2 निर्धाव चेंडू 1 षटकारानंतर दोघांची प्रशंसा करावी लागेल, फलंदाज आणि गोलंदाजाची. बॅटची कडा घेत चेंडू यष्टीरक्षक मागे. समीकरण 8 चेंडू 4 धावा. 8 चेंडू 4 धावा. ओहो, अजूनही किल्ला सोडलेला नाही. प्रशंसा करावी लागेल न्यू स्टार या संघाची. किल्ला लढवताना, किल्ल्याचा बचाव करताना दोनही संघ विजयाच्या प्रतीक्षेत. दोनही संघ सुरेख कामगिरी करतायत आतापर्यंत. 7 चेंडू 4 धावा. पुन्हा एक चुरस निर्माण झालेली या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार. हा चेंडू रेंगाळत जातोय सीमारेषेच्या दिशेने. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा मानस होता तो हाणून पाडला. प्रशंसा करावी लागेल या क्षेत्ररक्षकाची. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय काहीतरी. रिव्ह्यू हे हा ठीक आहे चेक करत आहे. हा या ठिकाणी नो बॉल देण्यात आलेला आहे. सुरेख चेंडू हवामध्ये आणि या ठिकाणी टायगर 11 हा संघ मला वाटतं 2 रन विजयी झालेला आहे. 2 धावा होत्या, नो बॉल होता. नो बॉलवरती 2 धावा एकत्रित केल्या. 2च धावांची गरज होती आणि विजय झाले. दोन्ही संघ या ठिकाणी लाईन अप करतील. आता झालेला सामना टायगर 11 आणि न्यू स्टार. दोन्ही संघ मंचाच्या पुढे लाईन अप करतील. दोन्ही संघ लाईन अप करा ताबडतोब. दोन्ही संघ